वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जे प्रिव्हियस इयरला म्हणजेच पूर्वी झालेले टेटचे पेपरचे जे काही क्वेश्चन्स आन्सर आहेत PYQ आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर हा जो पेपर आहे 23 नंबरचा पेपर आहे आणि आपल्या चॅनलवरती आपण प्रथमतःच टेटचे पेपरचे जे काही धावता आढावा आहे तो धावता आढावा घेत आहोत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि IBPS आणि TCS मध्ये काही एवढा फरक नसतो। तर हे जे काही प्रश्न आहेत हे 2017च्या टेट पेपरचे आहेत। तर त्यावेळेस जी एक्झाम आहे ती TCSने कंडक्ट केली होती। तर जास्तीचा वेळ न घेता जो टेट पेपर 23 आहे तो आपण बघणार आहोत आणि आपल्या व्हिडिओचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण 1 ते 100 पर्यंत प्रश्न कव्हर करणार आहोत। तर चला पुढील म्हण पूर्ण करा खाई त्याला। तर याच्यामध्ये जे आन्सर आहे ते खवखवे म्हणजेच खाई त्याला खवखवे। जास्तीचा वेळ टाईमपास न करता डायरेक्ट आपण जे काही क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनचा आन्सर आपल्याला खाली दिलेला आहे तेच आपण पाहणार आहोत। तर दुसरा क्वेश्चन आहे कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। आता कामचुकार तुम्हाला माहीत आहे काम न करणारा म्हणजेच त्याचं जे आन्सर आहे आन्सर नंबर C अंगचोर। क्वेश्चन नंबर 3 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। आता शुद्ध शब्द आहे याच्यामध्ये करदोडा दिलेला आहे तर बहुतेक विद्यार्थी करदोडाच लिहितात। तर आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्याला करदोडा म्हणतो परंतु प्रमाण भाषेमध्ये त्याला कडदोरा असं म्हणतात। तर आपला आन्सर D आहे कडदोरा। क्वेश्चन नंबर 4 तर याच्यामध्ये इंग्लिशचा क्वेश्चन आलेला आहे डायरेक्शन्स दिलेले आहेत। अ सेंटेन्स विथ अ अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो म्हणजे जे काही अंडरलाईन केलेलं आहे ते फ्रेझल वर्ब आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे। आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब। 4 ऑप्शनपैकी सुटेबल जे काही फ्रेझल वर्बला जे शब्द आहे तो शब्द आपल्याला निवडायचा आहे। तर याच्यामध्ये आय एम जस्ट लुकिंग अराउंड फॉर अ पेन्सिल याचा मराठीत अर्थ काय होतं मी नुकताच पाहिली किंवा शोधली पेन्सिल। तर याच्यामध्ये पाहणे किंवा अवतीभोवती पाहणे त्याच्याकरिता आपल्याला कोणता शब्द लागणार आहे तो म्हणजे सर्चिंग। आन्सर नंबर B सर्चिंग। सर्चिंग म्हणजे शोध घेणे। नंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे निर्देश मालिका पूर्ण करा। आता हा जो क्वेश्चन आहे हा बुद्धिमत्तेवर आधारित आहे तर तुम्हाला ABCD पूर्ण 26 अक्षर लिहिणं आहेत ते M पर्यंत आणि त्याला मार्किंग करायचे आहे किंवा त्याला 1 2 3 4 26 लेटरपर्यंत नंबरसुद्धा द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये EFG आणि नंतर आहे GH मध्ये जे काही 2-2 3-3 अक्षर वगळून समोरचं अक्षर आलेलं आहे तर त्याचाच आन्सर आहे आन्सर नंबर A KJU। तुम्ही डायरेक्ट करून घेऊ शकता कारण की आपण हा धावता आढावा पाहत आहोत। तर 6 नंबरचा क्वेश्चन आहे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे तर कोणतं साधन आहे तर आपल्याला माहीत आहे हे जे आहे विज्ञानाचा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये आन्सर नंबर B लॅक्टोमीटर। नंतर JK रॉलिंग हे रिकामी जागाचे लेखक आहेत। आन्सर नंबर B हॅरी पॉटर। आता हॅरी पॉटरची जी काही फिल्म आहे ते तुम्हाला माहीतच आहे तर त्याचे जे रोलिंग आहेत हे लेखक आहेत। हॅरी पॉटरची जी काही भिंत आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहे। तर नेक्स्ट आहे 8 नंबरचा क्वेश्चन दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा। आता कोणतं वेगळं आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर त्याच्यामध्ये आहे झोपडी इमारत बिल्डिंग तंबू गुहा। मग आता आपल्याला माहीत आहे झोपडी आहे इमारत आहे तंबू आहे याच्यामध्ये माणसं राहतात किंवा प्राणी राहतात आणि हे सपाट प्रदेशामध्ये असतात आणि गुहा हे कुठे असते फॉरेस्टमध्ये असते म्हणून आन्सर नंबर D गुहा। क्वेश्चन नंबर 9 जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। आता याच्यामध्ये आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे। आन्सर नंबर A आहे उणीवेवर प्रहार करणे म्हणजे एखादी जर उणीव असेल तर ती भरून काढणे म्हणजेच उणीवर प्रभाव करणे त्याचंच होते जखमेवर मीठ चोळणे। क्वेश्चन नंबर 10 एका आठवड्याला तासामध्ये रूपांतरित करा। आता एक आठवडा जर म्हटलं तर एका आठवड्याचे तुम्हाला संपूर्ण जे काही घंटे आहेत ते घंटे आणि त्या घंटेला रूपांतरित करायचं आहे
तर एका दिवसामध्ये तर म्हणजे 24 तास असतात. 24 तास गुणेला 7 तर आपल्याला किती मिळणार आहे? 168 घंटे. तर क्वेश्चन नंबर 11 हा इंग्रजीचा क्वेश्चन आहे. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. याच्यामध्ये आहे सेंटेन्स यू कॅन काउंट ऑन दिस स्टडी मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम. आता यू कॅन काउंट म्हणजे मोजणे, कोणतं मटेरियल सामान मोजणे, प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम तुमच्या एक्झामकरिता तुम्ही कोणकोणता मार्ग अवलंबता किंवा स्टडी मटेरियलचा वापर करता ते मोजणे काउंट. मग काउंट ऑनलाच जो प्रतिशब्द आहे तो रिले ऑन आहे. मध्ये आहे अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड अ वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्डचा सिमिलर वर्ड आपल्याला पाहायचा आहे. सुसान एम्ब्लेसेस द प्लेन कर्टेन्स विथ स्टेन रिबन अँड टेसल्स. आता आपल्याला माहीत आहे की प्लेन म्हणजे सपाट, कर्टन्स म्हणजे आपल्या घरातील पडदा, स्टेन म्हणजे काहीतरी गाडणे. तर याचं जे काही एम्ब्लिश जो शब्द आहे याच्याकरिता आहे डेकोरेटेड. डेकोरेटेड म्हणजेच आपण त्याला सजावट करणे आणि एम्बेलिशचा शब्द सुद्धा होतो सजावट करणे अर्थ. तर क्वेश्चन नंबर 13 खालील प्रश्नात एक आकृतिबंध दाखवला आहे आणि तो कळीची आकृती म्हणून नोंदला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्या मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. तर याच्यामध्ये त्यांनी नाव वगैरे दिलेलं आहे आणि कळीची आकृतीसुद्धा आहे आणि ते मागच्या बाजूने कसे दिसेल तर ॲन्सर नंबर सी इथं दिलेला आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता. नंतर गहाळ वर्ण शोधा. आता गहाळ वर्ण शोधायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेवरती आधारित आहे कशा प्रकारे याच्यातले गहाळ वर्ण शोधा. ABCD आहे ते ABCD लिहून घ्यायची, त्याला नंबरिंग करायचं व्यवस्थितरित्या तुम्ही गहाळ वर्ण शोधू शकता. याच्यामध्ये ADG म्हणजे पहिले AD आहे, मग D आहे, नंतर I डबल आहे, नंतर PN आपल्याला दिलेला आहे, नंतर आपल्याला ॲन्सर येणार आहे W. क्वेश्चन नंबर 15 पुढील जोडशब्द पूर्ण करा. विटी. आता आपण खेळाची विटी दांडू असते, मग डायरेक्ट ॲन्सर येणार आहे दांडू. नंतर आहे क्वेश्चन नंबर 16 संख्या पॅड एक निर्देशक बाण म्हणून कार्य करण्यासाठी आपण दाबतो. नंतर आता याच्यामध्ये आहेत ऑप्शन नम लॉक, कॅप्स लॉक, ॲरो लॉक, शिफ्ट. तर याच्यामध्ये ॲन्सर आहे शिफ्ट. कम्प्युटरवरती आधारित क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 17 ज्या विहिरींना वर खाली जाण्यासाठी पायऱ्या असतात त्यांना म्हणतात. आता डायरेक्टच ऑप्शन आहे तर डायरेक्ट जर म्हटलं तर पाय विहीर म्हणतात. म्हणजेच ॲन्सर नंबर ए पायरीच्या विहिरी. क्वेश्चन नंबर 18 जर एखादा विद्यार्थी शाळा सुटल्यावर आपल्याला मारण्याची धमकी देतो आणि आपल्याला माहीत आहे की तो विद्यार्थी खूप प्रसिद्ध आहे, मग अशा परिस्थितीत आपण काय करणार? ॲन्सर पाहू आपण डायरेक्टली. आपण आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करू व योग्य रीतीने हे प्रकरण सोडवू. क्वेश्चन नंबर 19 जर आपल्यासाठी काम करणारा कारकून आपल्याला विनाकारण त्रास देत आहे, आपल्याला हे संपवण्यासाठी काय करावे वाटेल किंवा लागेल? ॲन्सर नंबर बी आहे आपण त्याला योग्यरीतीने समजण्यास भाग पाडू. क्वेश्चन नंबर 20 ए ही बीची बहीण आहे. हे नातेसंबंधावरती आहे. आपण याचं ॲन्सर बघणार आहात. सी ही बीची आई आहे. डी हा सीचा पती आहे. ई ही डीची आई आहे. मग एचे डी सोबत नाते आहे. आता एचे डी सोबत नाते काय होणार आहे तर मुलगी होणार आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 21 खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर असम्पशन आणि रिझन हे आपण पाहू शकता. रिझन आरसाठी योग्य पर्याय निवडा. विधान ए कान मानवी शरीरात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. बरोबर. कान शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. हे बरोबर आहे, परंतु आर हे त्याचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. तर आता आपण ॲन्सर पाहू. दोन्ही ए आणि आर सत्य आहे आणि आर हे एचं अचूक म्हणजे योग्य स्पष्टीकरण आहे. 21 विधान ए
कान मानवी शरीरात एक महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण कान शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. ॲन्सर नंबर ए दोन्ही ए आणि आर सत्य आहेत आणि आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 22. आपण आपल्या वैयक्तिक कामात मग्न आहात आणि तेवढ्यातच आपल्याला शेजारील निवृत्त झालेली व्यक्ती आपल्याशी गप्पा मारण्यास भेटायला आलेली आहे. अशा वेळी आपण त्या व्यक्तीसोबत कसे वागणार? ॲन्सर नंबर सी. आपण त्यांना आदराने बोलू, पण त्यांना आपल्या मर्यादित वेळेची माहिती देऊ, कारण की माझ्याजवळ कमी वेळ आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 23. प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते असा पर्याय निवडा. हे गणितावरती आधारित आहे, तर याच्यामध्ये वर्गमुळात 7/27 बरोबर 4. तर ॲन्सर नंबर इथं जर पाहिलं तर काय येणार आहे? 11,664. क्वेश्चन नंबर 24. रिकामी जागा ADHD चे वैशिष्ट्य आहे. तर ॲन्सर नंबर डायरेक्ट अनावधान आणि अति संवेदनशील अस्वस्थता म्हणजेच इंटेन्सिव्ह अँड हायपर सेन्सिटिव्हिटी इम्पल्सिव्हिटी. क्वेश्चन नंबर 25. रांगेच्या दोन्ही टोकाकडून मी 7व्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती लोक आहेत? पहिल्यांदा 7पर्यंत मोजायचं, नंतर परत दुसरं 7पर्यंत मोजायचं आणि मधात सर्कल करायचा. तो 7 पुन्हा मोजायचा का नाही? तर ॲन्सर नंबर येईल 13. क्वेश्चन नंबर 26. 6 मुलाच्या गटामध्ये क्यू हा पी पेक्षा उंच आहे, पण एल इतका उंच नाही. म्हणजे रांगेमधील स्थान उंची आपल्याला शोधायची आहे. मग क्यू हा पी पेक्षा उंच आहे, पण एल इतका उंच नाही. एम हा एन आणि ओ पेक्षा उंच आहे, पण पी इतका उंच नाही. तर ॲन्सर नंबर आहे, याच्यामध्ये आपल्याला परिपूर्ण माहिती मिळालेली नाही आहे, म्हणून आपला ॲन्सर येणार आहे अपुरी माहिती. ॲन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 27. जर गुहेला भोक म्हटले, भोकाला घरटे म्हटले, घरट्याला बोगदा म्हटले, बोगद्याला बीड म्हटले आणि बिळाला बिल म्हटले, तर पक्षी कोठे राहतो? पक्षी हा कुठे राहणार आहे? ॲन्सर नंबर डी, बोगद्यात राहणार आहे. क्वेश्चन नंबर 28. खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे? ॲन्सर नंबर डी, वर्तनशैली. क्वेश्चन नंबर 29. सेकंड बेबी सिंड्रोम याचा एक प्रकार आहे. ॲन्सर नंबर ए, बाल शोषण, चाइल्ड ॲब्यूज. क्वेश्चन नंबर 30. प्रियंका पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 3 किलोमीटर अंतर कापते. पूर्वेला जाते, ते सुरुवात करते आणि 3 किलोमीटर अंतर कापते. मग प्रियंका उजवीकडे वळते आणि 4 किलोमीटर चालते. आता उजवीकडे वळून ते 4 किलोमीटर चालते, तर ती सुरुवातीच्या ठिकाणीपासून किती दूर आहे? तर आता आपल्याला याच्यामध्ये जर पायथागोरसचा प्रमेय आपल्याला लावायचा आहे, तर ॲन्सर नंबर सी, 5 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 31. बुल रन, बेअर रन या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात? तर ॲन्सर नंबर सी, शेअर बाजारामध्ये वापरतात. क्वेश्चन नंबर 32. सरळ रूप द्या. 5,556 अधिक 6,329 अधिक 7,709 अधिक 2,134 अधिक 8,642 बरोबर किती? तर याची तुम्हाला बेरीज करायची आहे, तर त्याची बेरीज येणार आहे ॲन्सर नंबर सी, 30,370. क्वेश्चन नंबर 33. खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला चौकोनी, गोलाकार किंवा त्रिकोणी घड्या घातल्या आहेत व भोके पाडली आहेत. हा कागद उलगडल्यावर प्रश्नातील आकृतीप्रमाणे दिसतो. उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा जी उघडल्यावर कागदाचे स्वरूप प्रश्नात दाखवल्याप्रमाणे दिसेल. तर आता कागदाच्या ज्या काही घड्या आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला नवोदय स्कॉलरशिपमध्ये सापडून जाईल. याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ॲन्सर नंबर सीची घडी जर उघडली तर आपल्याला ॲन्सर सापडून जाते. क्वेश्चन नंबर 34. सूचना. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आता प्रश्नातील जे काही आकृती आहे ते आपल्याला शोधायची आहे. तर याच्यामध्ये ॲन्सर नंबर सी ही आकृती आपल्याला पाहायला
मिळते. म्हणजेच क्वेश्चन नंबर 35, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा फ्लायव्हील एक महत्त्वाचा भाग आहे कारण ते ॲन्सर नंबर सी, इंजिनला गती समान ठेवण्यात मदत करते. क्वेश्चन नंबर 36, समाजात आपल्यातील मूल्यांची पुनरावृत्ती करण्यासाठी आपण आपल्याला कोणत्या भूमिकेत पाहू इच्छितो? ॲन्सर नंबर ए, प्रभावी मीन्स इफेक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 37, निर्देश दिले खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता याच्यामध्ये जे काही अंक आहेत दिलेले किंवा साईन दिलेले आहेत किंवा त्याचबरोबर अक्षरंसुद्धा दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये काय, उपरोक्त व्यवस्थेमध्ये अशा किती संख्या आहेत ज्या तात्काळ चिन्हापूर्वी आणि व्यंजनानंतर येतात? ज्या संख्या आहेत चिन्हापूर्वी आणि व्यंजनानंतर येणार आहेत त्या आपल्याला शोधायच्यात आणि लिहायच्यात आणि त्याच्यामध्ये ॲन्सर येणार आहे एक संख्या फक्त. क्वेश्चन नंबर 38, दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा. आता 4 दिलेल्या आहेत तर वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. याच्यामध्ये निरीक्षण केल्याशिवाय ते आपल्याला जमणार नाही. तर ॲन्सर नंबर ए, तर पहिली आकृती त्याच्यातली. क्वेश्चन नंबर 39, याच्यामध्ये आपल्याला छोटासा काय दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे, तो वाचायचा आणि समोरील प्रश्नांची उत्तरं द्यायची. मग पहा, कंपनीने 7 प्रतिनिधी सागर, नेलू, रीमा, श्वेता, गरिमा, पार्थ आणि मोहित 3 वेगवेगळ्या देशामध्ये गेले. ते देश आहेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स. त्याच्यापैकी प्रत्येकाने आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी प्रवास केला. कोणत्याही 2 व्यक्तींनी एकाच दिवशी प्रवास केला नाही. सोमवारपासून सुरुवात करून रविवारी समाप्त केला. किमान 2 लोकांनी प्रत्येक देशात प्रवास केला आणि दक्षिण आफ्रिका हा एकच असा देश होता जिथे 3 लोक गेले. म्हणजे याच्यामधून एक व्यक्ती आपल्याला स्किप करायचा आहे. सागर दक्षिण आफ्रिकेला सोमवारी गेला, पार्थ ऑस्ट्रेलियाला गेला पण तो ना मंगळवारी गेला ना शनिवारी गेला. मोहित रविवारी गेला पण तो फ्रान्सला गेला नाही. जी व्यक्ती ऑस्ट्रेलियाला गेली तिने मंगळवारी प्रवास केला आणि जी फ्रान्सला गेली तिने शनिवारी प्रवास केला. गरिमाने बुधवारी प्रवास केला. रीमा दक्षिण आफ्रिकेला गेली पण गुरुवारी गेली नाही. नीलू फ्रान्सला गेली नाही. 7 प्रतिनिधीपैकी कोणी शनिवारी प्रवास केला? आता याच्यामध्ये आपल्याला 7ही प्रतिनिधी लिहावं लागतील आणि त्या प्रतिनिधीच्या खाली जे काही देश आहेत त्या देशांची नावे लिहावं लागतील आणि कोणत्या वारी गेले आणि कोणत्या वारी गेले नाहीत ते व्यवस्थितरित्या आपल्याला फिलअप करावं लागेल आणि नंतरच आपला हा प्रश्न सुटणार आहे. तर लेंदी क्वेश्चन आहे, डायरेक्ट आपण याचा ॲन्सर पाहू. तर ॲन्सर नंबर ए आहे श्वेता. क्वेश्चन नंबर 40, एका छायाचित्रात स्त्रीकडे बोट दाखवून एक पुरुष म्हणतो, ती माझ्या एकुलत्या मुलाच्या वडिलांच्या पत्नीची सासू आहे. त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय? तर इथं नातेसंबंधावरती दिलेलं आहे. तर 40चं जे काही ॲन्सर होणार आहे ते ॲन्सर नंबर डी, म्हणजेच ॲन्सर आहे आई. क्वेश्चन नंबर 41, सूचना 2 विधाने आणि त्यानंतर 4 निष्कर्ष दिलेले आहेत. ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा. दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. तर आता 2 विधानं दिलेले आहेत. सर्व चौरस आयात आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये सिलॉलॉजिमचे क्वेश्चन्स आहे हा. तर याच्यामध्ये सर्व चौरस काय आहेत? आयात आहेत. मग सर्व चौरस आयातामध्ये चौरस येणार पहिली आकृती. सर्व आयात पॉलिगॉन्स आहेत. मग सर्व आयात काय आहेत? पॉलिगॉन्स आहेत. म्हणजेच आयातापेक्षा मोठा काय? पॉलिगॉन्स. म्हणजे एकात एक हे येणार आहे. तर निष्कर्ष काय निघणार आहेत आपला? तर ॲन्सर नंबर सी, चौरस हा आयात आणि पॉलिगॉन आहे. बरोबर. नंतर आहे क्वेश्चन नंबर 42, रिकामी जागा विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य आहे. ॲन्सर नंबर ए, आवड मीन्स इंटरेस्ट. फोर्टी थ्री, खाली ABC आणि D नावाच्या 4 आकृत्या दिल्या आहेत. त्यापैकी 3 आकृत्या एका श्रेणीत आहेत किंवा त्याच्यात यांना त्या प्रकारे साम्य आहे. तर एक आकृती इतरांपेक्षा वेगळी आहे. वेगळी असंबंध असणारी आकृती निवडा. आता वेगवेगळी जी किंवा आकृती आहे त्या आपल्याला शोधायची आहे. 1 आणि 2 मध्ये समोर आहे किंवा घटवीत किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे.
नंतर तिसरीसुद्धा खाली आणि चौथी हे डायरेक्ट वर गेलेली आहे आणि त्याच्यानंतर तिरपी झालेली आहे आणि त्याच्यानंतर वर आणि डायरेक्ट खाली आणि त्याच्यानंतर वर. तर ॲन्सर नंबर जे आहे बी नंबरची जी आकृती आहे 2 त्या चुकीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. एमध्ये एक घड्याळाच्या सरळ दिशेने घड्याळाच्या दिशेने होत आहेत. तर समोरचे आहे आपल्याला सीमध्ये जर पाहिलं तर ते खाली आहे, नंतर वर आहे, नंतर खाली आहे, नंतर वर आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. तर क्वेश्चन नंबर 44, आपल्याला आपल्या मित्राकडून पैसे उसने घेताना काहीच वाटत नाही, शिवाय आपण मशहूर पण आहात. पैसे परत वेळेत न देण्यासाठी कधीकधी आपण आपल्या लहान सहकाऱ्यांना देखील या कृत्यात फसवतात. आपण भविष्यात त्याच्याकडून कुठल्या प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची अपेक्षा करणार? ॲन्सर आपल्याला पाहायचा आहे ॲन्सर नंबर डी. आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू, अन्यथा आपण आपली प्रतिमा गमावणार. क्वेश्चन नंबर 42, सूचना. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. आता दिलेला पर्याय वेगळा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ॲन्सर नंबर डायरेक्ट आहे PSBZT. आता PS हा मोठा आहे, बी छोटा आहे, ZT. तर ते आपण काढून घेऊ शकतो. KD VB हे पाहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 46, स्वाती ही वाहिकाची सासू आहे जी दिशांची मेव्हणी आहे. रवीश राहल रोहितचा पिता आहे जो दिशांचा एकमेव भाऊ आहे. याच्यामध्ये नातेसंबंध आहेत. स्वातीचे दिशांसोबत नाते काय? ॲन्सर नंबर डी आई. क्वेश्चन नंबर 47, सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRS आणि T ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहा, पी. मुंगीने त्याला सांगितले की ती हिवाळ्याची तयारी करत आहे कारण तेव्हा अन्न दुर्मिळ होईल. लवकरच हिवाळा सुरू झाला आणि नागतोड्याला जगण्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते. तर मुंग्या आपल्या उबदार घरट्यात मक्याचा आनंद घेत होत्या. आपल्या घरट्याकडे मक्याच्या जाड कणीस घेऊन जाणाऱ्या मुंग्या पाहून तशी कठोर मेहनत करण्यापेक्षा आपल्यासोबत मौजमजा करण्यासाठी नागतोड्याने मुंगीला बोलावले. त्यावर हसून नागतोडा म्हणाला, सध्याचा वर्तमानकाळ चांगला असताना हिवाळ्याची चिंता कशाला हवी? तो एक आनंदी दिवस होता आणि नागतोडा गात नाचत आनंदाने बागडत होता. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल? आता याची पुनर्रचना करायची आहे, आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचं आहे. कोणतं PQRST हे जे काही अक्षर आहे त्याच्यानुसार आपल्याला प्रथमतः आपल्याला कशावर लावून घ्यायचं, आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचं आहे. आणि चौथं अक्षर कोणतं येणार आहे ते आपण डायरेक्ट ॲन्सर पाहूयात. तर ॲन्सर नंबर S नंबरचं जे आहे ते चौथं येणार आहे. तर S नंबरचं वाक्य कोणतं आहे? त्यावर हसून नागतोडा म्हणाला, सध्याचा वर्तमान काळ चांगला असताना हिवाळ्याची चिंता कशाला हवी? नंतर आहे क्वेश्चन नंबर 48, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRS आणि T ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. मुंगीने त्याला सांगितले की ती हिवाळ्याची तयारी करत आहे. आता हे तर आपण वाचलेलेच आहेत. तर याचा पहिला कोणता होणार आहे ते कोणता होणार ते तुम्ही व्यवस्थितरित्या पहा. आपण डायरेक्ट पाहणार आहोत की पुनर्रचना केल्यानंतर त्याचे 5वं वाक्य कोणतं असेल. तर 5वं वाक्य कोणतं असेल तर Q नंबरचं 5वं वाक्य असणार आहे. तर Q नंबरचं काय आहे? 5वं, लवकरच हिवाळा सुरू झाला आणि नागतोड्याला जगण्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते. तर मुंग्या आपल्या उबदार घरट्यात मक्याचा आनंद घेत होत्या. चौथा आणि 5वं वाक्य आपल्याला दिसलेलं आहे. नंतर आहे त्याच्यामध्ये 49, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल आपल्याला त्याच्यामध्ये फिल करायचं आहे. आय स्टडीड फिल इन द ब्लँक फ्रेंच इन हायस्कूल फॉर 4 years. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्टिकल आपल्याला लागत नाही आहे. क्वेश्चन नंबर 50, जर 60 किलोमीटर तास गती असलेली ट्रेन स्तंभाला 30 सेकंदामध्ये पार करत असेल तर त्या ट्रेनची लांबी मीटरमध्ये काढा. तर आता 60 किलोमीटर तास असेल तर आता त्या ट्रेनची जी काही लांबी आहे ॲन्सर नंबर डी 500. काय? ट्रेनची लांबी 500 मीटर आहे.
तर आपण 1 ते 50पर्यंत याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे 1 ते 100पर्यंत मी बनवणार होतो, परंतु 1 ते 100मध्ये खूप लेंथ होणार आहे. तर छोटे छोटे व्हिडिओ 1 ते 50चे आपण एका पेपरचे असे 4 व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.